मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मोर्चाला परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर हे प्रकरण चिघळलेलं आहे आणि याविषयीच आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत मनसे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे. संदीप देशपांडे, मीरा भाईंदरमध्ये जो मोर्चा आयोजित केला होता त्याला स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली आणि आता हे प्रकरण चिघळलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणतात की मोर्चा जो रूट तुम्ही ठरवला होता त्यात बदल केला गेला, म्हणजे पोलिसांनी तशी तुम्हाला विनंती केली की रूट बदला आणि त्यामुळे नाकारली परवानगी, हे चुकीचं आहे. रूट बदलण्यासंदर्भात सांगितलं होतं. मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार खोटं बोलतंय या बाबतीत. मुळात असा विषय होता की आम्ही त्यांना मोर्चाची परवानगी मागितली, ते मोर्चाची परवानगी देण्याच्या मनस्थितीत नव्हते. विषय रूट बदलायचा आहे. आम्हाला सांगत होते घोडबंदर रोडवर मोर्चा काढा. आता विषय घडला मीरा रोडमध्ये. गुजराती व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि घोडबंदर रोडचा मोर्चा काढून काय होणार आहे त्याचा? नाही, पण आता तिकडची एखादी घटना नागपूरमध्ये घडली तर तुम्ही मुंबईत मोर्चा काढणार आहे का? नागपूरमध्ये काढणार आहे? आम्ही त्यांना सांगत होतो मीरा रोडला आम्हाला भले ते आम्ही ज्या स्पॉट बदला तुम्ही, पण मोर्चा मीरा रोडमध्येच निघणार, ही आमची भूमिका होती. नाही, पण आता तिकडची परिस्थिती चिघळल्याचं दिसतं आहे. जे कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत त्यांना एका वेगळ्या ठिकाणी सगळ्यांना एकत्र ठेवलेलं आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. कोणतीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून उपाययोजना आम्ही शांतता पद्धतीने आंदोलन करतोय, लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय. महाराष्ट्रातनं अनेक महाराष्ट्र सैनिकांचे, अनेक मराठी माणसांचे फोन आले की सरकारची ही दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही आणि ते सगळे जण आता मीरा रोड भाईंदरला निघाले. आता त्यांनी ठरवायचं की त्यांच्या जेलमध्ये जागा किती आहे आणि मराठी माणसं किती आहेत. नाही, पण मुख्यमंत्र्यांचं असंही म्हणणं होतं की जो मार्ग मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाच्या एकूण व्यापाऱ्यांच्या मोर्चाचा जो दाखवला होता, कदाचित तिथे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती म्हणून स्थानिक पोलिसांनी सांगितलं की आम्ही मार्ग बदलायला सांगितलेलं आहे. मार्ग बदलणं म्हणजे काय? मी तुम्हाला तेच सांगतोय ना, सरकार खोटं बोलते. ते आम्हाला घोडबंदर रोडला काढायला सांगत होते. घोडबंदर रोडचा काय संबंध होता? तुम्ही मीरा रोडमध्ये जर एखादा दुसरा मार्ग दिला आम्ही तयार होतो, आम्ही तयारी दाखवलेली. घोडबंदर रोडला आम्ही मोर्चा काढायला तयार नव्हतो. मला सांगा, घटना मीरा रोडमध्ये घडली आणि मोर्चा कोण घोडबंदर रोडला काढतं? नाही, पण म्हणजे तुमची तयारी होती की मीरा भाईंदरमध्ये जर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या मार्गावर मोर्चा काढायची परवानगी दिली असती तर तुम्ही तिथे काढला असता? 100% आमची तयारी होती. पण पोलिसांनी आडमुठेपणा दाखवला की नाही काढायचा मोर्चा तर घोडबंदर रोडला काढायचा, ज्याची आमची तयारी नव्हती. नाही, पण तुमचं असं म्हणणं आहे की याआधी जो अमराठी भाषिक व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला त्याला परवानगी दिली गेली आणि तुमच्या मोर्चाला परवानगी जाणीवपूर्वक दिली जात नाहीये? निश्चित. त्यांना कशी मिळाली परवानगी? आता पोलीस म्हणलं आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल, आमच्या आधी करायचे होते. आम्ही कुठे नाही म्हटलेलं गुन्हे दाखल करू नका. त्यांना तुम्ही कारवाई केली का? आत्ता जशी कारवाई करताय तशी व्यापाऱ्यांवर कारवाई केली का? जर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे ना की आम्ही त्यांना पण परवानगी दिली नव्हती, मग आमच्यावर आत्ता जशी कारवाई चालू आहे, एवढा मोठा पोलीस बंदोबस्त लावून आम्हाला अटक केली जाते, आमच्या नेत्यांना रात्रीच्या रात्री घरातनं अतिरेकी असल्यासारखं उचलून नेऊन दिलं जातं, मला नोटीस पाठवतात, राजू पाटीलला नोटीस पाठवतात, हे कुठले धंदे आहेत? ही आणीबाणी आहे सरकारची. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काय भूमिका आहे? कारण आता तुम्ही राज ठाकरेंना भेटायला आलेला. मी त्यांना अजून भेटलो, माझी त्यांची भेट नाही झाली. मी भेटल्यावर त्यांचे सगळं प्रसंग त्यांच्या कानावर घालले. नाही, पण तुम्ही मुंबईतल्या आणि आसपासच्या परिसरातल्या अनेक मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मीरा भाईंदरमध्ये जाण्याचं आवाहन करतात. अशा वेळेस तिकडची कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ शकते. असं आहे, आम्ही कोणाला आव्हान करत नाही, लोक उत्स्फूर्तपणे चालले. नाही, पण आम्हाला जी माहिती मिळते अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मनसेचे हे मीरा भाईंदरकडे निघालेले आहेत आणि तिकडे वातावरण आणखी लोक आता उत्स्फूर्तपणे निघालेत ना. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करायला लोक निघालेत आणि ते उत्स्फूर्तपणे निघालेत. त्यांना तुम्ही थांबवणार आहात का? हा प्रश्न आहे आमचा. नाही, पण हे अजून किती काळ चालणार? नाही, मला असं वाटतं सरकारने मोर्चाची परवानगी दिली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती. पण आताही तुम्हाला अपेक्षा आहे? आता त्यांनी पहिले अविनाश जाधव यांना सोडलं पाहिजे आणि त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. पण जे आता एकूण दिसतंय, गेल्या एक साधारण आपण 15 दिवसात बघतो आहोत, भाषा अस्मिता या मुद्द्यावर जे मुंबई महाराष्ट्रात सुरू आहे, तुमची आंदोलनं सुरू आहेत आणि तिकडून भाजपचे खासदार निशिकांत दुबे त्यांच्या ज्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत, हे बिहार आणि मुंबई महापालिका निवडणुकांच्याच अनुषंगानं राजकारण सुरू झालं असं वाटत नाही? भारतीय जनता पक्षाचा डाव आहे की महाराष्ट्रात अशांतता पसरावी म्हणून हे दुबे, फुबे, चौबे सारखे लोक बोलत आहेत. महाराष्ट्रात काय करायचं आहे आम्ही ठरवणार.
बिहारच्या भारतीय जनता पक्ष नाही ठरवणार. इथे महाराष्ट्रात आम्हाला शांतता हवी आहे आणि आम्ही आजचं पण आंदोलन करतोय ते लोकशाही मार्गाने करतोय, शांततेने करतोय. मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल, कारण आता विधिमंडळाचं अधिवेशनही सुरू आहे आणि या मोर्चा बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जशी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी दिली, भारतीय जनता पक्षाच्या मोर्चाला परवानगी दिली, तशी आमच्या मोर्चाला परवानगी द्यावी एवढीच आमची त्यांना विनंती आहे. आणि समजा जर ही मोर्चाची परवानगी तुम्हाला दिली गेली नाही, आता बघा दिली नाही दिली, मोर्चा तर चालू आहे तिकडे. भले तुम्ही पकडताय कार्यकर्त्यांना, पण मोर्चा तर दिसतोय. जो निषेध करायचा तो मराठी माणूस जाऊन तिथे निषेध करतोय. काय साध्य केलं पोलिसांनी दडपशाही करून? हे होते मनसे नेते संदीप देशपांडे, जे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले आहेत. क्षणाक्षणाला मीरा भाईंदरमधला तणाव चिघळतो आहे, वातावरण बिघडतं आहे, पण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पोलीस सज्ज आहेत. आंदोलनासाठी गेलेल्या अनेक मनसे नेत्यांची धरपकड किंवा त्यांना ताब्यात घेऊन एका स्थळी ठेवण्यात आलेलं आहे, पण तिथेही अजून आंदोलन सुरू आहे. आणि देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार की घोडबंदरला म्हणजे प्रकरण घडलं आहे मीरा भाईंदरमध्ये, तिथे मोर्चाची परवानगी आम्ही मागितली होती, पण आम्हाला मोर्चाचा मार्ग हा घोडबंदरमध्ये सांगितला जातोय, ज्याचा या घटनेशी काही संबंध नाही. आम्हाला मीरा भाईंदरमध्येच मोर्चासाठी वेगळ्या ठिकाणी परवानगी मिळाली असती तर इतकी परिस्थिती चिघळली नसती आणि आंदोलनावर मनसे पक्ष ठाम असल्याची भूमिका पक्षाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.